पूर्ण हिरवळ. इकडच्या आता पूर्वीनं झाडी तोडायची, इकडे बायका जायच्या काम लाकूड तोडायला सकाळी सकाळी पूर्वी. पण आज जवळजवळ 4 वर्ष झाडे नाही तोडत बिलकुल. 4 वर्षामध्ये जंगल किती झालं आहे बघा. फुल जंगल आणि खूप सुंदर दिसते. याच्यामध्ये जंगलामध्ये प्राणी येत नाही बिलकुल नाही, कारण माणसं राहतात वरती, कातकरी राहतात, म्हणजे आदिवासी राहतात. हा बघा. आणि आता पावसाचं तर खूप सुंदर. आणि ढग बघा किती जवळ आलेत पूर्ण. ही शाळा आहे. ही शाळा आहे, पण ह्याच्यामध्ये जास्त नाही मुलं, 7 ते 8 मुलं. पूर्वी 500 मुलं असायची शाळेमध्ये आणि टीचर लोक 15 असायचे. याच्यामध्ये किती 7 टीचर लोक, 7-8. आणि तिकडे वरती शाळा होती, तिकडे 2-3 टीचर लोक, 4. आणि ह्या शाळेमध्ये 2-3 टीचर लोक, म्हणजे टोटल 15 तरी असायचे टीचर लोक. पण आता एकच टीचर येते आणि जास्त मुलं नाही. सगळी लोक इकडची बाहेरला पाठवतात. कुठे? पेनला, शाळेमध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतात, कारण इथे टीचर लोक चांगले शिकवत नाही म्हणून. पण कधी कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. तर हे ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं अगोदर. आता गरीब लोक कुठं जातील? मग गरीब लोकांना पण एवढा खर्च करून पेनला पाठवायला लागतो शाळेत. शाळेची फी पण किती असते माहिती आहे ना? किती सुंदर वातावरण दिसते बघा, खूप छान दिसते वातावरण, एकदम मस्त वाटते, खूप छान. ही इकडे कंपनी आहे. ही अगोदर तुम्हाला दिलेला मी व्हिडिओ. इकडे कंपनी आहे. आणि हा माझ्या मित्राचा बंगला आहे. हा जो बंगलो आहे माझ्या मित्राचा आहे. माझा मित्र आहे ॲडव्होकेट. ही बघा कंपनी, ही JSW कंपनी जवळच आहे, म्हणजे तिचं बांधकाम जरा जवळच आलेलं आहे. काय माहिती नाही पडणार की पुढे गाव वगैरे जाऊ शकणार नाही. पण काही लोक कशी अशी घरं टाकून पेनला राहायला गेलेली आहेत, सिटीमध्ये राहायला गेली आहेत. घरं टाकून, स्वतःची घरं सोडून. कोण जाणार घरं सोडून? त्यांना काय करायचं आहे, म्हणजे कमी भावात घरं द्या आणि तुम्ही जावा निघून, असेच ते बोलणार. पण आपण किती राहायचं? आता जर वर्कर लोक कंपनीमध्ये राहू शकतात, टिकू शकतात, तर का आपण घरामध्ये टिकू शकत नाही? हे बघायचं आपण. हे बघा, डोंगराकडे एक दुसरा डोंगर पण आहे वरती. सुंदर वातावरण दिसते ना, छान दिसते वातावरण. एवढेपर्यंतच आपण थांबूया. हा ब्लॉग इथेच. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा.